शंकर शेटने आपल्या जवळील एकूण रकमेच्या 2/3 भाग आपल्या मुलाला दिला, 1/4 अनाथ आश्रमाला देणगी दिली व उरलेले 50,000 रुपये बँकेत ठेवले, तर त्याच्याजवळ एकूण किती रक्कम आहे? तर मग आता सांगा, मुलाला किती दिले? 2/3. अनाथ आश्रमाला किती दिले? 1/4. मग आता उरलेले स्वतःजवळ किती ठेवले? 50,000 रुपये. तर मग आता त्यांच्याजवळ एकूण किती रुपये होते आपल्याला काढायचं आहे. हे दिलेलं टार्गेट काय आहे? एकूण रक्कम किती? तर मग आता याच्यामध्ये काय करायचं? कोणाकडे जायचं? मुलाकडे आणि अनाथ आश्रमात जायचं. सांगायचं तुमच्याकडे किती रक्कम आहे सांगा. ते काय म्हणत? आमची बेरीज करा. मग बेरीज केल्यानंतर काय करायचं? ते एका एकूण वाट्यामधून आमचा वाटा वजा करा. मग खालची संख्यावर वरची संख्या करा, तुम्हाला एकूण एकर मिळून जाईल. मग तुम्हाला सांगितलेलं आहे एकूण बँकेत ठेव एकूण किती रुपये होते ते काय करायचं? 2/3 याला करायचं. मुलाची रक्कम काढायची 1/4, गुणिले एकूण रक्कम करायचं. अनाथ आश्रमाची काढायची, पण ते काढायचं नाही. आपल्याला काय सांगितलं अलीकडचं? एकूण रक्कम किती? तर मग आता यांची करा बेरीज. तर मग आता सांगा, तर बेरीज करताना प्रथम छताचा लसावी काढायचा. जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा गुणाकार म्हणजे काय? लसावी. 3 चौक 12. आलेल्या लसावीला प्रत्येक छतान भागायचं. मग आता सांगा, 3 चौक 12 आणि 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8 अधिक 3 1 3. मग 8 आणि 3 किती झाले सांगा? 11. तर मग आता 12 मधून 11 गेले किती राहतात सांगा? किती? 1. 12 हे छदस्थानी जसे तसे लिहायचे. इतकं सोपं. 12 मधून 11 काढून घ्यायचं, इथे 1 मांडायचा. तर मग आता याला काय म्हणायचं? खालची संख्या वर, वरची संख्या खाली. 12 वर 1 खाली. मग 1 असला काय नसला काय? धकून जाता कारण गुपित 1 असतो. तर गुणीला किती करायचे? 50,000 रुपये गुणीला करायचे. तर मग आता करा गुणाकार. 4 शून्य उचला जसे तसे लिहा आणि 12 पंच 60. तर मग आता यांच्याकडं शंकर शेटकडे किती रक्कम होती? 6 लाख. याचं उत्तर काय आलं? 6 लाख. पुढचा प्रश्न बघा. रमेशने आपल्याकडील एकूण रकमेच्या 1/2 रक्कम पुस्तकावर खर्च केली, 3/8 रक्कम वयावर खर्च केली व उरलेल्या 15 रुपयाची एक कंपास पेटी घेतली, तर त्याच्याजवळ किती रुपये होते? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 2 अंकामध्ये मांडले, 2 अपूर्णांकामध्ये. तर तुम्ही 3 अपूर्णांक असू द्या, 4 अपूर्णांक असू द्या, ते या पद्धतीनं सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं हमखास ते गणित निघतंय. डाऊट तुम्हाला नकोय. तर मग आता पुढचं पहा. 1/2 रक्कम पुस्तकावर, त्याच्यानंतर वयावर किती? 3/8 आणि कंपास पेटी केवढ्याची घेतली? 15 रुपयाची. तर मग आता 3/8 1/2 हे चेक करून घेतलंय. आता या दोघांची काय करायची? बेरीज करायची. मग आता बेरीज अपूर्णांकाची बेरीज करता असताना प्रथम छताचा लसावी काढावा. 2च्या पाड्यामध्ये 8 आहे, लसावी 8 आला. आलेल्या लसावीला प्रत्येक छतान भागायचं. 2 चोप 8 चोप मांडायचे. 8 1 1 8 1 8 ते 1 इथं मांडायचा. 4 1 4 आणि 3 1 3, 4 आणि 3 किती झाले? 7. मग आता याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे 8 जसे तसे लिहा आणि 8 मधून 7 काढायचा किती राहिला? 1. त्यालाच काय म्हणायचं? खालची संख्या वर, वरची संख्या खाली. 8 वर 1 खाली. मग आता इथं कंपास पेटी गुणीला किती काय? केवढ्याची आहे? 15ची. म्हणजे गुणीला 15 करा. 15 8 किती? 120. तर याचं उत्तर किती आलं? 120. इतकं सोपं गणित आहे. समोर एकूण किती रुपये होते? 120. पुढचा प्रश्न पहा. रामच्या जुलै महिन्याचा एकूण खर्चापैकी 1/3 खर्च राहत्या जागेच्या भाड्यासाठी म्हणजे खोली भाडं, आणि 2/5 खर्च महिन्याच्या खानवळणीसाठी म्हणजे काय? मेससाठी. उरलेले 120 रुपये किरकोळ खर्चासाठी वापरले. तर जुलै महिन्याचा एकूण खर्च किती? आता जुलै महिन्याचा म्हणजे काय? एकच महिन्याचा. बस विषय मिटला. दिवस थोडेच काढायचे त्याच्यात. तर मग आता सांगा, भाड्यासाठी किती आहे? 1/3. मेससाठी किती आहे सांगा? 2/5 म्हणजे खानवळणीसाठी. आणि त्याच्यानंतर किरकोळ खर्च किती आहे? 120 रुपये. तर मग आता जुलै महिन्याचा खर्च म्हणजे एका महिन्याचाच काढायचा, म्हणजे डायरेक्ट उत्तर काढायचं. तर काय करायचं? हे भाड्याकडे आणि मेसकडे जायचं. म्हणजे तुमच्याकडे किती रक्कम ते सांगा. ते काय म्हणणं आमचं? बेरीज करा, त्यानंतर खालची संख्या वर करा. मग आता त्या ठिकाणी खालची वर वरची खाली कसं करायचं ते पाहू. जेव्हा 2 अंक किंवा 2 संख्या एका पाड्यामध्ये नसतात तेव्हा त्यांचा लसावी म्हणजे काय? गुणाकार म्हणजे लसावी.
5 त्रिक 15 आलेलं असावेल प्रत्येक छेदन भागायचं 3 5 15 आणि 5 त्रिक 15 5 1 5 आणि 3 2 6 6 आणि 5 किती 11. तर मग 15 जसे तसे लिहा. 15 मधून 11 गेले किती राहिले 4. तर मग आता याला काय करायचं खालची संख्या वर वरची संख्या खाली म्हणजे 15 वर आणि 4 खाली गुणिले किती करायचे 120. मग 4 1 4 4 त्रिक 12 उचला 0 जसा तसा लिहा. हा 0 जसा तसा लिहा आणि 15 त्रिक किती 45. तर मग आता सांगा जुलै महिन्याचा एकूण खर्च किती 450 रुपये.